कुंभमेळ्यासाठी सध्या जेवढा खर्च केला जातोय त्याच्या 0.1% जरी खर्च केला तरी 100 ते 125 मराठी शाळा वाचल्या असत्या असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी व्यक्त केलंय। कुंभमेळ्यावर 34,000 कोटी खर्च करायला आक्षेप नाही। आधी अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावर 8% ते 12% तरतूद असायची। आता वाढत्या गरजांच्या तुलनेत शिक्षणावरचा खर्च कमी पडतोय असं मत न्यायमूर्ती वराळेंनी व्यक्त केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ। 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या आणि मी हे तुम्हाला आग्रहाने आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो। आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढा करोडो लोकांचं तरी श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना। शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ, काय सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे याच्यातून काढा त्यात टाका म्हणून, पण हे आमचं अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा। आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारतीसुद्धा झाल्या पाहिजे, पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते वेगळं प्रावधान करतील। ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे। आम्ही तेच सांगतो, नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 38,000 नाही, आता 45,000 कोटीपर्यंत बजेट गेलं आहे। त्यातले फक्त 10 ते 15,000 कोटीच खर्च होणार आहेत। फार तर बाकीचे सगळे ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या, कुंभमेळा मंत्र्यांच्या, चंपतरायच्या खिशात जाणार आहे सगळ्यांच्या।